नमस्कार. मी प्रदीप मुर्मे. आज आपण निलंगा येथील LIC ऑफिसमध्ये आहोत. निलंगा शहरातील अक्षय अनिल अग्रवाल हा जो काही युवा अशा प्रकारचा LIC एजंट आहे, त्यांनी LICच्या क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे. त्यामुळे या युवकाची जपान येथे होणाऱ्या शैक्षणिक अशा प्रकारच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी येथील LIC ऑफिसमध्ये त्याचा सत्कार होत आहे. तर नेमकं या संदर्भामध्ये आपण येथील LICचे जे काय असिस्टंट ब्रँच मॅनेजर आहेत श्री दयानंद पाटील सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. सर काय सांगाल की आपला जो काही युवा LIC एजंट आहे अक्षय अग्रवाल याची जपान येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. तर नेमकं हे प्रशिक्षण म्हणजे नेमकं काय किंवा कोणत्या बेसिसवर याची निवड झालेली आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? धन्यवाद सर. सर्वप्रथम सर आमच्या या शाखा परिवाराच्या वतीनं मी अक्षय अनिल अग्रवालचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. अक्षय अनिल अग्रवाल आपण म्हणालात तसे हे युवा LIC एजंट आहेत. मागच्या वर्षी 3 ऑगस्ट रोजी त्यांनी या व्यवसायामध्ये पदार्पण केलं आणि पदार्पणातच त्यांनी त्यांच्या कौशल्याची कामाची चुणूक दाखवून दिली. पहिल्या महिन्यामध्येच त्यांनी तब्बल 100+ पॉलिसीज आणि 30 लाख रुपये प्रीमियम जमा केला आणि त्या दरम्यान मिशन मिलियन्स म्हणून एक स्पर्धा होती. त्या स्पर्धेसाठी ते पात्र झाले आणि त्या स्पर्धेअंतर्गत त्यांना जपान येथे होणाऱ्या या 4 दिवसीय शैक्षणिक शिबिराचा लाभ घेता येणार आहे. आता नेमकं सर हे शिबिर केल्यामुळे नेमकं त्याला काय फायदा होणार आहे? शिबिराचा निश्चितच फायदा होईल. अक्षयच्या व्यवसाय वृद्धीसाठी त्याचा फायदा होईल. तिथे जे काही शैक्षणिक शिबिर होणार आहे त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटसाठी त्याला त्याच्या व्यवसाय वृद्धीसाठी जे कौशल्य लागणार आहे ते 4 दिवसामध्ये तो प्रोग्राम असा डिझाईन केलेला आहे की ते कौशल्य आत्मसात करून हा आपल्या व्यवसायामध्ये निश्चित वृद्धी करेल. सर आपल्या इथे जे LICचं जे काही ऑफिस आहे या ऑफिसचा जे काही बिझनेस आहे LICचा अतिशय चांगला आहे असं आम्ही सारखं ऐकतो. तर नेमकं त्या संदर्भामध्ये LICचा आपला जे काही ऑफिसचा जो काही बिझनेस आहे त्या अनुषंगाने किंवा त्या संदर्भात तुम्ही आम्हाला काय सांगा? सर विश्वास हेच LICचं दुसरं नाव आहे. ट्रस्ट दाय नेम इज LIC. या ऑफिसची स्थापना 28 नोव्हेंबर 1989 मध्ये झाली. तेव्हापासून आज तागायत या शाखेने उत्तरोत्तर प्रगतीच केलेली आहे. आज सांगायचं झालं तर जवळजवळ 1 लाख पॉलिसी होल्डर्सना ही शाखा सेवा पुरवते आहे. तसं पाहायला गेलं तर मुळात हा आपला कृषी आधारित पूर्ण हा भाग आहे, कार्यक्षेत्र आहे आणि या कार्यक्षेत्रामध्ये आमचे 6 विकास अधिकारी, 13 CLIS आणि 390 एजंट्स हे LICचं घराघरापर्यंत नेण्याचं काम करतायत. मी तर म्हणतो की यांनी इतकं सुंदर काम केलं आहे. आपल्या या कार्यक्षेत्रामध्ये LIC घराघरात नाही तर आपल्या विमाधारकांच्या हृदयापर्यंत येऊन पोहोचवलेली आहे. सर LICच्या जे काही पॉलिसी आहेत अनेक अशा प्रकारच्या पॉलिसी आहेत. तुम्हाला मी म्हणले एखाद्या पॉलिसी सध्या अत्यंत चांगली अशा प्रकारची एखादी पॉलिसी म्हणलं तर पटकन आपण कुठल्या पॉलिसीचं नाव सांगाल? सर तसं बघायला गेलं तर LICचा प्रत्येक प्लॅन, LICची प्रत्येक पॉलिसी ही सुंदरच आहे. पण एखादा सांगा म्हणलं तर काय सांगाल? कुठलं सांगाल पटकन? सर आम्ही मुद्दाम तुम्हाला हे सांगतोय की नीड बेस प्रमाणे, आवश्यकतेप्रमाणे मला आवश्यकता सांगा, आम्ही तत्काळ तुम्हाला तो प्लॅन सांगू. आपल्याकडं अगदी नवजात शिशूपासून ते वयोवृद्धांपर्यंत या सगळ्या गटांसाठी, या सगळ्या वयोगटांसाठीचे सर्वोत्तम असे प्लॅन्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये मग आपले पेन्शन प्लॅन असतील, त्याच्यामध्ये मुलांसाठी शैक्षणिक किंवा वैवाहिक नियोजन करता येईल असे प्लॅन असतील, होल लाईफ प्लॅन्स आहेत. काही आता अलीकडे ज्या लोकप्रिय योजना आल्यात ज्या म्युच्युअल फंडाशी स्पर्धा करू शकतात अशा युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन्स, त्या योजनाही आमच्याकडे आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि झालं तर मला आवर्जून आमच्या शाखेबद्दल हे सांगायचं आहे सर. मागच्या वर्षी आमच्या शाखेमध्ये आमचे शाखाधिकारी श्री कमलाकर राऊत साहेब जॉईन झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली ही शाखा मागच्या वर्षीपासून कात टाकून काम करते आहे सर. मागच्या वर्षीचं सांगायचं झालं तर आम्ही तब्बल 7,796 पॉलिसीज या शाखेने पूर्ण केलेल्या आहेत. 15 कोटी 13 लाखचं प्रीमियमचं उद्दिष्ट देखील पूर्ण केलेलं आहे आणि तब्बल 14 शतकवीर मागच्या वर्षी, म्हणजे 100 पॉलिसीजपेक्षा अधिक पॉलिसीज करणारे 14 शतकवीर या शाखेमध्ये झाले. 41 अर्धशतकवीर या शाखेमध्ये झाले. 1 अर्ध करोडपती विमा प्रतिनिधी या शाखेमध्ये झाला
आणि तब्बल 24 दशलक्ष विमा प्रतिनिधी आमच्या राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली या शाखेमध्ये झाले आणि शाखेने ही दैदिप्यमान वाटचाल त्यांच्या कार्यकाळामध्ये सुरू केलेली आहे. आणि यावर्षी सुद्धा त्याचप्रमाणे शाखेची घोडदौड चालू आहे. धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद. पाटील साहेब तुम्ही घ्या ते बुके, तुम्ही घ्या पाटील साहेब. हाडबीचे राहा तुम्ही पण हाडबीचे. ओके लाईट होगा. आता आपल्यासोबत मुख्य सल्लागार LICचे सुरेश हाडबे सर आहेत. सर, तुमचा जो काही एजंट आहे, LIC एजंट, युवा LIC एजंट अक्षय यांनी अत्यंत चांगली अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे. तर त्याबद्दल नेमकी तुमची काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाल तुम्ही? सर, अक्षय अग्रवाल जे आहे ना, त्यांनी आपल्या इथं म्हणजे जॉईन झाले. म्हणजे पहिल्याच महिन्यामध्ये IRDच्या एक्झाम पास झाले आणि पास झाल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये जवळपास म्हणजे 100 केसेस आणि 40 लाख प्रीमियम केले. आणि त्यांचं कार्य एवढं चांगलं आहे की आनंदामध्ये यंग जनरेशन जे आहे ना, नवीन ज्या गोष्टी अपडेट आहेत ते खूप चांगलं काम करतात. आणि आपल्या डिव्हिजनमध्ये आनंदामध्ये पहिले आनंदा मास्टर आहेत ते, आणि खूप चांगलं काम आहे त्यांचं. सर, आता निलंगा शहरामध्ये आम्ही ऐकतो की सुरेश हाडबे यांचं LICचं ॲज ए LIC एजंट म्हणून अतिशय चांगला अशा प्रकारचा बिझनेस आहे, आम्ही सारखं ऐकलेलं आहे. परंतु आता की आपण LIC एजंट पासून आता मुख्य सल्लागार आपला हा प्रवास आहे, बरोबर. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की नेमका आपण LIC मध्ये एजंट म्हणून कधी काम सुरू केलं आणि मुख्य सल्लागार कधी झालात, आणि याच्या मागचं नेमकं काय कारण आहे, काय सांगाल नेमकं? तुम्हाला जी काही प्रमोशन म्हणा किंवा जी बढती मिळालेली आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? सर, माझं जो तसं सुरुवातीला काम खूप काही नव्हतं, कारण मी थोडं काही दिवस स्टेट बँकेचं काम करत होतो आणि आज मी स्टेट बँकेचं काम हाऊसिंग लोन काउन्सिलर होतो. त्यानंतर माझी नॉमिनल एजन्सी होती. एजन्सीमध्ये काही मोठ्या स्वरूपामध्ये काम नव्हतं, पण मी 2 वर्ष जे काम केलो करोना काळामध्ये जे आहे ना, आणि चांगली संधी मिळाली आणि मला जे सेवा देण्याचा मौका मिळाला. जवळपास मी इथं निलंगा ब्रँचमधून जे आहे ना, आमचे MM कुलकर्णी साहेब होते, राऊत साहेब होते आणि पाटील साहेब आहेत. हे जे आहे ना, त्याच्यामध्ये 6 कोटीचा मी जे आहे ना क्लेम दिलेला आहे सर. आणि हा जो काम आहे, मला मुख्य विमा सल्लागार जे संधी 2018मध्ये मिळाली. आणि त्यानंतर पाऊन्स एजन्सी माझ्या मुलाची आणि माझ्या मिसेसची, हे आम्ही घरची एजन्सी घेतलो आणि त्या एजन्सीमध्ये 2 MDRT केलो सर. सर, आपला जो काही युवा असा प्रकारचा जो काही विमा LIC एजंट आहे अक्षय, हा जपानला प्रशिक्षणासाठी जात आहे. तर एक विमा मुख्य सल्लागार म्हणून तुमची काय प्रतिक्रिया, काय भावना आहे तुमची नेमकं? सर, नक्कीच अक्षय जे आहे ना, खूप भाग्यवान आहे. आज आमच्या ह्या डिव्हिजनमधून जपान टूरसाठी म्हणजे त्यांची निवड झालेली आहे. मी त्यांच्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. कारण काय, ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आज ऑल इंडिया लेवलचे जे आहे ना, असे टॉपर लोकांची तिथं जे आहे ना प्रशिक्षण होणार आहे. आणि त्या प्रशिक्षणामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांना शिकायला मिळणार आहेत आणि खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि हे जे आहे, मला गॅरंटी आहे की अक्षय जपानला जाऊन आल्यावर डिसेंबरमध्ये MDRT त्यांनी 100% होणार. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू. अक्षय, सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन की अगदी नवीन असताना तू अत्यंत चांगली अशा प्रकारची LIC मध्ये कामगिरी केली आहेस. तर काय सांगतील याबद्दल? तू अतिशय चांगला अशा प्रकारचा परफॉर्मन्स तू दिलेला आहेस, काय सांगतील? LIC मध्ये माझं जॉईनिंग ऑगस्टमध्ये झालं 2023. त्याच्या पहिले मला काहीही नॉलेज नव्हता या कंपनीचा. मग हाडबे साहेबांनी मला नॉलेज दिले, त्यांचं एक्सपिरियन्स सांगितली. त्यांचं एक्सपिरियन्स ऐकून मला इच्छा झाली काम करायची. त्यांचं एक्सपिरियन्स ऐकून मी कामाला सुरुवात केली आणि पहिल्याच महिन्यात 100 केसेस आणि 40 लाख प्रीमियम केले. त्याच्याबद्दल मला तुला काय म्हणायचं आहे की तू हे जे काही मोठं एवढं जे काही यश मिळवलंस, ह्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? की कुणाच्या पाठिंब्यामुळे म्हणा किंवा कुणाच्या सहकार्यामुळे तू हे यश मिळवला? फॅमिली सपोर्ट पूर्ण आणि मित्र वगैरे, हाडबे साहेब, ब्रँच मॅनेजर राऊत साहेब, असिस्टंट मॅनेजर पाटील साहेब, सगळ्या सपोर्टमुळे. अक्षय, तू जपानला, मला वाटतं आज संध्याकाळीच तू काहीतरी मुंबईला जाणार आहेस आणि मुंबईहून पुढे तू जपानला जाणार. काय भावना आहे तुझी आता की LICच्या मध्ये तुझी निवड झाल्यामुळे तू जपानला जात आहेस? आता नेमकं तुझी काय भावना आहे, काय वाटतं नेमकं आता? आनंद झालाय फार? हा, खूपच. हो.
आणि LIC अतिशय चांगल्या प्रकारे आल्यानंतर जपानमध्ये आता तुला त्या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाणार. आल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे आणखी चांगल्या प्रकारे झोकून देऊन काम करणार. हो. खूप खूप शुभेच्छा तुला, अतिशय चांगल्या अशा प्रकारचं काम करा. ओके.